डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत भर उन्हात आमरण उपोषण। शेतात बास टाकून जरांगे उपोषणाला बसले। सावलीत बसा विखेंची जरांगेंना विनंती। तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंच्या 12 मागण्यांवर सरकारचं आश्वासन। आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिलाय। संध्याकाळपर्यंत जरांगे आता निर्णय घेणार। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू। सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार। मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरात कार्यवाही करू। जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार। सरकारचं जरांगेंना आश्वासन। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी SOP तयार। नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार। विखेंचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार। कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू। सरकारचा इशारा। मनोज जरांगेंच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक। मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कोणीही घेतले नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू। जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका। बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल। बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही। महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार। फडणवीसांची भूमिका। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन। जरांगेंनी बाजवर बसून आंदोलन केलं, आम्ही ढिकळात आंदोलन करू। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश। मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। तनपुरेंना भाजपकडून महिलानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक। तनपुरेंनी मतदारसंघाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक। मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं। पार्थ पवारांच्या सूचना। पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका। मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीत सीएनजी 2 रुपयांनी महागला। 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ। दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर। जगावर इंधन आणि ऊर्जेचं संकट टळल्यावर दर पुन्हा कमी होतील। पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात। सीएनजी दरवाढीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। बीडमध्ये सीएनजी पंपावर वाहन चालकांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा, तर सीएनजी पुरवठा सुरळीत असल्याची पंप चालकांची माहिती। बीडमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपये 50 पैशांची वाढ। दर प्रति किलो 98 रुपये 60 पैशांवर। वाशिममध्ये 23 लाखांच्या नकली नोटांचा पेट्रोल पंपावर उलगडा। पंपावर डिझेल भरून पैसे देताना बच्चू का इंडियन बँक असे लिहिलेल्या 500च्या नकली नोटांचा वापर। 7 आरोपींना अटक। घरगुती पाईप गॅसच्या दरात 50 पैशांची वाढ। महानगर गॅसचे नवे दर लागू। घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर। पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 18वर। प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द। 5 पोलीस अधिकारी आणि 4 कर्मचारी निलंबित। विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग। काल एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई। 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट। 55 आरोपी अटकेत, तर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। विषारी दारू प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी पडसाद। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दारू अड्ड्यांची तोडफोड। युवक काँग्रेसचं आंदोलन, तर कोल्हापूरमध्ये पोलिसांकडून कांजरभाट वसाहतीमधील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त।
मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. दिल्ली पोलिसांच्या अटकेतील 9 जणांकडून दादर स्टेशनची रेकी, आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर तपास सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. मनीषा हवालदार एनटीमध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होती. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची बातमी. आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 12 जूनला पुढील सुनावणी होईल. तपास यंत्रणा न्यायालयात निदा खानचे डिजिटल पुरावे सादर करणार. राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा. आकाश धुळीच्या ढगाने भरलं. संपूर्ण शहरात भर दिवसा काळोख पसरलाय. जनजीवन विस्कळीत. यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू. 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र. यूपीमध्ये ताशी 100 किलोमीटर वादळाचा कहर. निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना. 18 विमानांचं वेळापत्रकही बदललं. उत्तराखंडमध्ये वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण. विष्णुप्रयागपासून सुमारे जोशीमठपर्यंत तब्बल 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. हजारो पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.